अब्दुल सत्तार यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होणार आहे। सत्तारांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। ॲम्ब्युलन्स घोटाळा प्रकरणामध्ये पोलिसात तक्रार करण्यात आली। आमदार अब्दुल सत्तार यांनी 2014 ला आपल्या आमदार निधीमधून 2 ॲम्ब्युलन्स आपल्या स्वतःच्या आणि मुलगा अब्दुल समीर यांची प्रगती शैक्षणिक संस्था सोयगावला दिले। दोघांनी मिळून शासनाची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली असा आरोप आहे। सिल्लोड येथील विद्यमान अब्दुल सत्तार आणि त्यांचा मुलगा अब्दुल समीर यांनी स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत आपल्या आमदार निधीमधून 2014 आणि 2015 मध्ये एकूण 5 ॲम्ब्युलन्सचा निधी आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये, ज्याचे ते स्वतः अध्यक्ष आणि सदस्य आहेत, त्याच्यामध्ये निधी वळवून घेतला आहे। त्याचा मी पूर्ण माहितीच्या अधिकारमध्ये सगळे पुरावे प्राप्त केलेले आहेत। त्या पुराव्याच्या आधारावर मी इथं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आलो आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझी विनंती आहे की या भ्रष्टाचारी आमदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचा इकडे आदेश देण्यात यावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।